सगळे संघमालक सगळ्या संघमालकांना विनंती आपण मंचासमोर यायचंय. त्याचबरोबरीनं शिवसाई स्पोर्ट्स आणि त्यानंतर टीम 94 कामन आणि प्रकृती रॉयल बालाजी या संघातील सर्व खेळाडूंना विनंती करतोय आपण समोर यायचंय. बघा मी सगळ्यांना अनाउन्स करतोय आपण लवकरात लवकर स्टेज समोर आलात तर हे बक्षीस वितरण लवकर होईल. टीम 94 कामन चला मंचासमोर या. शिवसाई स्पोर्ट्स आपण मंचासमोर या आणि प्रकृती रॉयल बालाजी चला आपण मंचासमोर यायचंय लवकरात लवकर या. हजरत भाई T94 कामन हजरत भाई T94 ची टीम प्रकृती रॉयल बालाजी टीम आणि टीमचे ओनर इकडे यावे. T94 कामन प्रकृती रॉयल बालाजी चला स्टेज समोर या. संघमालक आपण मंचासमोर यायचंय. हजरतभाई शेख आपणास विनंती आपण सुद्धा स्टेज समोर यायचंय. चला काही विशेष सन्मान आहेत ते आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. तर सर्वप्रथम हा सन्मान करण्यासाठी या स्पर्धेसाठी ज्याने जे साऊंड पार्टनर आम्हाला लाभले होते ते डीजे मास्टर त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. डीजे मास्टर आपण या आपला विशेष सन्मान केला जाईल. डीजे मास्टर आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. या स्पर्धेसाठी आपण केलेलं सहकार्य आणि हे आमचे साऊंड पार्टनर आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान या मुख्यमंचासमोर केला जातोय. चला मी विनंती करतो डीजे मास्टरना की आपण समोर यायचा आपला यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्यानंतर पाटील नेटवर्क ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला ब्रॉडकास्ट करण्यात आलं ही लाईव्ह टेलिकास्टिंग यांच्या माध्यमातून केली गेली त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान इथे केला जाईल. मी विनंती करेल पाटील नेटवर्क त्यानंतर पाटील नेटवर्कचा हा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर क्रिक हिरोजचे स्कोरर आपण यायचंय. शिव जयस्वाल
शिव जयस्वाल क्रिकेट स्कोरर जयस्वाल आपण याचा आपला सुद्धा गौरव केला जाईल. विवेक कदम सर आपण जॉईन व्हा. विवेक कदम सर आपणास विनंती आपण या बक्षीस वितरणासाठी जॉईन व्हायचंय. शिव जयस्वाल याचा सुद्धा इथं विशेष सन्मान केला जातो. क्रिकेटच्या माध्यमातून त्यांनी केलेली स्कोरिंग खूप चांगली होती त्याबद्दल त्यांचा हा सन्मान. त्यानंतर या स्पर्धेसाठी लाभलेले आमचे तिन्ही ऑफिशियल अंपायर्स आपणास विनंती आपण या आपला सुद्धा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्यानंतर या ग्राउंड साठी मेहनत करणारे आमचे सर्व माळी त्यांना विनंती करेल आपण यायचा आपला विशेष सन्मान केला जाईल. तर ग्राउंड साठी ज्यांनी मेहनत घेतली सर्व माळी या लवकर सगळ्यांनी या आपला विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय कारण आपण या मैदानासाठी घेतलेली मेहनत त्यामुळे एक चांगलं मैदान. चला चला या जेवढ्या आहेत तेवढ्या सगळ्यांनी या लवकरात लवकर या. एवढं पण माळी आता पण यायचं आहे. चला धन्यवाद. आणि त्यानंतर सुशांत मांजरेकर सर या स्पर्धेला लाभलेले ऑफिशियल अंपायर ज्यांनी ISPL मध्ये अंपायरिंग केले असे आमचे सुशांत मांजरेकर सर यांचा यथोचित सन्मान केला जातोय. जयदीप गरज स्वामी सर यांच्या शुभ हस्ते. नरेश शानबाग सर आपण सुद्धा याचा आपला सुद्धा विशेष सन्मान इथे केला जाणार आहे. तोपर्यंत मैदानाचे माळी त्यांचा एक सन्मान बाकी होता तो सुद्धा इथे केला जातो. चल नरेश शानबाग सर आपण यायचे या स्पर्धेसाठी आपल्याला आमचे ऑफिशियल अंपायर त्यांचा यथोचित सन्मान विवेक कदम सर यांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्यानंतर मिलिंद पंडित सर यांना विनंती आपण सुद्धा यायचे आपला सुद्धा विशेष सन्मान इथे केला जाईल. मिलिंद पंडित सरांचा हा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. मागील 3 दिवसामध्ये त्यांनी सुद्धा खूप चांगली अंपायरिंग या ठिकाणी केली. त्यानंतर या स्पर्धेसाठी लाभलेले आमचे समालोचक मित्र मागील 3 दिवसामध्ये ज्यांना आपण ऐकलं असे कोपरी गावचे धनंजय पाटील यांचा सुद्धा इथे सन्मान केला जातो. मी विनंती करेल धनंजय आपण यायचंय आपला एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्यानंतर अजून एक समालोचक मित्र या स्पर्धेला लाभले होते झहीर भाई यांना विनंती आपण सुद्धा या आपला सुद्धा विशेष सन्मान इथे केला जाणार आहे. झहीर भाई यांचा हा विशेष सन्मान. त्यानंतर कैलाश पाटील अजून एक समालोचक मित्र मी विनंती करेल कैलाश पाटील यांना की आपण सुद्धा या आपला सुद्धा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्याचबरोबर आजच्या दिवसामध्ये ज्यांना अजून एक वालीचा आवाज आपण ऐकलात संतोष चव्हाण यांचा सुद्धा विशेष सन्मान इथे केला जातोय. मी विनंती करेल संतोष यांना की आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यायचंय. आणि विशेष सन्मान या स्पर्धेच्या आयोजनामध्ये असणारा एक वाटा त्याचबरोबर एक अनुभवी समालोचक म्हणून ज्यांना आपण पाहत असतो या स्पर्धेसाठी त्यांनी सुद्धा 3 दिवस आपलं मोलाचं योगदान या स्पर्धेला दिले असे आमचे साथी समालोचक मित्र तुकाराम मांगेले सर यांचा सुद्धा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. विवेक कदम सर यांच्या शुभ हस्ते हे सन्मान चिन्ह देऊन त्यांचा हा सन्मान होत असताना त्यानंतर आपण विशेष सन्मान करण्यात जातोय. जसं आयोजन समितीचा उल्लेख देखील झालाय
भरतजी मोरे यांचा देखील शुभ सन्मान इथे केला जाणार आहे. भरतजी मोरे कारण आयोजन समितीमध्ये देखील त्यांना पाहिलं होतं आणि आज या स्पर्धेला मागचे 3 दिवस ज्यांनी समालोचन केले त्यांचा सन्मान केला जातोय. आपले एक पिच क्युरेटर आहेत, माली आहेत. कारण मैदान आणि जर पाहिलं मैदान आणि खेळपट्टी पाहिली तर हे महत्वाचं होतं आणि ती बनवण्याचं काम केलेलं आहे. ते त्यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. त्यानंतर या स्पर्धेदरम्यान ज्यांनी जे काही छोटी मोठी कामं होती कोणत्याही गोष्टीचे कमी जिथे लागली तिथे आम्ही असं सांगत असताना ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं असे शॉन फर्नांडिस यांचा सुद्धा एक विशेष सन्मान इथे केला जाणार आहे. मी विनंती करेल शॉन यांना की आपण समोर याचा आपला सुद्धा एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यानंतर LED ही जी स्क्रीन लगवण्यात आली होती ज्यांची स्क्रीन ज्यांच्या माध्यमातून ही मागील 3 दिवस आपण स्क्रीन पाहिली त्या स्क्रीनवाल्यांचा सुद्धा विशेष सन्मान इथे केला जाईल. मी विनंती करेल आपण सुद्धा या. त्यानंतर मंडप डेकोरेटर्स सनी पाटील नाहीयेत. चला धन्यवाद. आणि त्यानंतर आलाय सनी या सनी यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे. खूप मोठे सहकार्य सनी यांचं या स्पर्धेसाठी राहिले आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. अजून कोणाचं चुकून बाकून राहिलं असेल तर धन्यवाद त्यांचं आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीनं करतोय. त्याचबरोबर सरळ बक्षीस वितरणाकडे आपण वळतोय. बक्षीस वितरण करत असताना एक अक्षय राजभर साठी विशेष बक्षीस होतं हजरतबाई यांच्याकडून आणि अक्षय राजभर यांना विनंती करेल की आपण यायचे. जी गोलंदाजी अक्षय राजभरने केली त्या गोलंदाजीमुळे टीम 94 कामन हा पराभूत झालेला मॅच जिंकलाय आणि म्हणूनच हजरतबाई यांच्याकडून 5,000 रुपयाचं बक्षीस आहे. मी हजरतबाईंना विनंती करेल आपण स्वतः यायचं, आपल्या शोभास ते बक्षीस दिलं जाईल. अक्षय राजभर आपण यायचंय. वसई तालुक्यातील हा असा सितारा ज्या सिताऱ्याला आपण यापुढे वसई तालुक्यात पालघर जिल्ह्यासाठी अक्षय गेलाय. आणि प्रथमेश ठाकरे यांना फायनल मारल्याबद्दल जय बजरंग खातिवली यांच्याकडून त्याला शुभेच्छा आलेल्या आहेत ही स्पर्धा जिंकल्याबद्दल. त्यानंतर शिवसाई संघाचे एक करून मी खेळाडूंना बोलवणार आहे, त्यांनी यायचंय. चला नंतर देऊयात, काही हरकत नाही. या स्पर्धेचे काही वैयक्तिक पारितोषिक आहेत. फायनल मॅन ऑफ द मॅच सर्वप्रथम आपण देऊयात. फायनल मॅन ऑफ द मॅच आणि त्या फायनल मॅन ऑफ द मॅच कोण असेल मला सांगायची गरज आहे नाहीये. असा आउटस्टँडिंग परफॉर्मन्स करणारा हारी हुई बाजी को जिसने जीता है वो खिलाडी अक्षय राजभर. बघा इतकी मोठी मेहनत परंतु तो खेळाडू जिथे उपस्थित नाहीये. शॉकिंग आहे. परंतु जयला त्याच्या अनुपस्थितीमध्ये यावं लागतंय. मॅन ऑफ द मॅचचं हे मेडल, मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, प्रकृती हॉस्पिटलचं आहे 2,000 रुपयाचं कॉंग्रॅच्युलेशन वाउचर, MAT मोटर्सचं 999चं वाउचर, त्याचबरोबर प्रकृती हॉस्पिटलच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केलेला हेल्मेट, एक ब्रँडेड हेल्मेट आणि त्यानंतर मल्टिपल फोल्डिंग बास्केट देऊन हा गौरव केला जातोय. फायनल मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला अक्षय राजभर याचा. सेफ्टी फर्स्ट म्हणून हा हेल्मेट दिलाय, त्यामुळे हा हेल्मेट घाला असं सुद्धा सांगितलं जातं आमच्या मान्यवरांच्या माध्यमातून. या स्पर्धेमधील आता वैयक्तिक पारितोषिकांकडे आपण वळतो. या स्पर्धेमधील एमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल बघा, लवकर लवकर बोला. एमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल? येस, एमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट अँड दीज अवॉर्ड गोज टू मिस्टर वैभव फ्रॉम टीम 94 कामन. शिवसाई स्पोर्ट्स संघाचा वैभव वैती ठरतोय एमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट.
वैभव वैती कसराळीचा तो खेळाडू आणि तो ठरला. येस आहे वैभव. वैभव यायचंय एमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. मी विनंती करेल जागृत साहेब यांना विनंती करेल की आपण समोर जागृत साहेब आपण या. आपल्या शुभ हस्ते ही एमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी देऊन आपला गौरव करण्यात येतोय. अगदी वेळेवरती त्याने ज्या वेळेला त्याच्यावरती जबाबदारी आली त्या वेळेला ती जबाबदारी पार पडली आणि सर्वांना प्रभावित करणारा खेळ त्याने केलाय त्याबद्दल. आणि क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा तो षटकार वाचवला होता त्यामुळे कदाचित या स्पर्धेमध्ये शिवसाई स्पोर्ट्स क्वालिफाय शकलाय आणि म्हणूनच त्याला एमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा खिताब देऊन त्याचा गौरव करण्यात येतोय. नेक्स्ट बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट दानिश. अजून कोण आहे? बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट and this award goes to Mr. श्रेयस गुरव. श्रेयस गुरव 8 कॅचेस 1 रनआउट. मी विनंती करेल डिंकी दादांना की आपण समोर यायचं. आपल्या शुभस्य बक्षीस दिलं जाणार आहे. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट 8 कॅच 1 रनआउट आणि श्रेयस गुरव ठरलाय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. त्यानंतर श्रेयस सायकल घेऊन जायचे. अजूनही मॅचचा माहोल किंवा त्याचे वाईब्स आहेत ते अजूनही दिसत आहेत. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल? बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट वन्स अगेन अक्षय राजभर टीम 94 कामन. आता तो अक्षय गेला परंतु त्याचा थाप इथे जायला होतोय कारण सारखं यावं लागतंय. मी विनंती करेल उत्तुंग ठाकूर साहेब यांना की आपण यायचंय. हनीदादांच्या शुभ हस्ते हे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा किताब देऊन त्याचा अक्षय राजभर याचा गौरव करण्यात येतोय. आता न्यायचं कसं हा विचार आहे. जे विचार करतोय मी आलोय कसा आणि जाणार कसा. नेक्स्ट बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमधील बघा 3 नाव आहेत. गाणं वाचायला सांगताय ज्याच्या नावे आहेत 163 धाबा. शिवसाई स्पोर्ट्सचा विस्फोटक फलंदाज विशाल दाभगावकर बाळा ठरतोय बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. मी विनंती करेल रोहिलदत्त ठाकूर यांना की आपण यायच्या समोर आपल्या शुभ हस्ते बक्षीस दिलं जाणार आहे. रोमिदादांना विनंती करेल की आपण या. आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटचा किताब विशाल दाभगावकर बाळा याला देऊन त्याचा गौरव करण्यात येतोय. बाळाला आपण हो बाळा सायकल चालून जातोय. बाळा पायाला इंजरी होती अँड देन सर्वात जास्त बक्षीस ज्याला लागलं होतं आणि ते बक्षीस लागत असताना त्या बक्षिसासाठी तो पात्र झालाय असा खेळाडू आहे. त्याला मी ते वैयक्तिक पारितोषिक घेण्यासाठी आमंत्रित कर. प्रशांत घरत आपण यायचंय. माझ्याकडे टोटल 16,000 रुपये जमा आहेत. 3,000 कॅश आणि 13,000 व्हिया गुगल पे. तर ते गुगल पे मिळतील परंतु प्रशांत घरत आपण हे बक्षीस स्वीकारण्यासाठी समोर यायचंय. लगातार 4 षटकार ज्या वेळेला खेळपट्टी स्लो होती त्यावेळेला हे बक्षीस लागवण्यात आलं होतं आणि ज्याने 20,000चं बक्षीस लागवण्यात आलं होतं ते इथे नाही आहेत.
सीता पाटील यांनी 20,000 रुपयाचं बक्षीस लगावलं होतं. त्यांची इथे उपस्थिती नाही आहे. प्रशांत, तुला गुगल पे द्वारे 13,000 रुपये येणार आहेत. आता यानंतर सांघिक पारितोषिक काही होते आपण पडणार आहोत का जो सिरीजचा सस्पेन्स तो कायम ठेवूयात. फेअर प्ले अवॉर्ड एका टीमसाठी होता. फेअर प्ले अवॉर्ड एका टीमसाठी होता आणि तो अवॉर्ड देण्यासाठी मान्यवर तर आहेत, परंतु घेण्यासाठी मी त्या संघ मालकाला या ठिकाणी आमंत्रित करणार आहे. तो अवॉर्ड देण्यात येण्या अगोदर ज्या वेळेला ही स्पर्धा अनाऊन्स केली गेली त्या स्पर्धेला अनाऊन्स केल्यानंतर त्या संघाने सर्वप्रथम पसंती दिली आणि त्या संघाने प्रामाणिकपणे सांगितलं, स्वतःने पुढाकार घेतला की आम्ही इथे प्रवेश घेणार, आम्हाला इथे एंट्री करायची आहे. आता ते एंट्री करत असताना त्यांच्यासमोर अनेक अशा अडचणी आल्या जरूर, परंतु त्याने त्या अडचणीवरती मात करत असताना या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि अतिशय चांगला खेळ करून दाखवला. त्याबद्दल त्या संघाला आपण फेअर प्ले अवॉर्ड देऊन त्याचा गौरव करणार आहोत. तरी मी संघ मालकांना विनंती करेल की आपण या संघाचं नाव आहे टीम 94 कामन. केपीएल सारखी इतकी मोठी स्पर्धा त्यांच्या इथे होती, त्याचे मुख्य आयोजक आहेत हजरतभाई, आणि तरी सुद्धा त्यांनी या वसई विरार प्रीमियर लीग मध्ये सहभाग घेतला आणि त्यांची स्पर्धा कंप्लीट करून ते फायनल बघण्यासाठी इथे आले. मी विनंती करेल साहेब आपणास की आपण यायचंय. उत्तुंगदादा ठाकूर यांना विनंती करेल की आपण हा फेअर प्ले अवॉर्ड देण्यासाठी समोर यायचंय. बघा जोरदार टाळ्या होऊन जातात टीम 94 कामनसाठी. हजरतभाईंनी सुद्धा आपला अमूल्य वेळ काढून या त्यांची टुर्नामेंट होती ती संपवून ते इथे आले आणि केपीएल सर्वांना माहिती आहे किती मोठी टुर्नामेंट होते कामन प्रीमियर लीग, ती संपून इथे आलेत आणि ती घरची स्पर्धा असून सुद्धा इथे प्रवेश मिळाला ही मोठी बाब आहे. हजरतभाईंचे 2 शब्द मनोगत नक्कीच ऐकायला आवडेल. हजरतभाई आपसे जरूर एक सवाल पूछूंगा. घर का टूर्नामेंट था, कामन प्रीमियर लीग आप हर साल करते हो, वो रहने के बावजूद भी आपने यहाँ पर एंट्री किया और वसई विरार प्रीमियर लीग में आपने ये चैंपियन ट्रॉफी भी जीती है. क्या कहना चाहोगे इसके बारे में, और ऐसा एक बार भी नहीं लगा कि हमारा अगर टूर्नामेंट है तो हम यहाँ पे एंट्री क्यों करें? फर्स्ट ऑफ ऑल तो एंट्री करने का रीज़न ये था कि हमारा फर्स्ट ईयर है, हम लोग की यूनिटी इतनी अच्छी थी कि हम लोग ने सबने पहले कोऑर्डिनेट किया कि भाई ये टूर्नामेंट चालू करना है तो उसके लिए हमको उसमें एंटर करना ही करना है. तो मेरी 5 दिन की टूर्नामेंट उसी सेम डेट के अंदर ये डेट आ गई. उसके बाद भी फिर मैंने बच्चों लोग को तैयार किया कि भाई हम लोग को ये टूर्नामेंट में हम लोग को एंटर करना है, ये टूर्नामेंट सक्सेस करके दिखाना है, और ऊपर वाले की दुआ से, भगवान की दुआ से इसमें एंटर भी किया और फर्स्ट प्राइज़ भी लिया हमारी टीम ने. उसके लिए धन्यवाद. और स्पेशली ये जो ऑर्गेनाइजर कमेटी है उनको मैं दिल से धन्यवाद बोलूँगा कि इतने शॉर्ट पीरियड के अंदर इतनी अच्छी टूर्नामेंट करके दिखाई है. बहुत बहुत शुक्रिया सर से. थैंक यू सो मच. ढेर सारी शुभकामनाएं आपको अगले साल के लिए. त्यानंतर या स्पर्धेमध्ये ज्याने 3य क्रमांकाचा मान पटकावला त्या संघातील एक एक खेळाडूला मी तर सर्वप्रथम बोलू इच्छितोय. तर 3य क्रमांकाचा मान ज्या संघाने पटकावला त्या संघातील खेळाडू शिवसाई स्पोर्ट्स संघाचे हितेंद्र भोईर पाती, त्यानंतर हितेश चोरगे. जेवढे आहेत तेवढ्यानी या. हितेंद्र चोरगे आपण यायचंय. राज मिश्रा, वैभव वैती, वैभव पवार, ऑस्डन पावकर, त्यानंतर संतोष जाधव पिण्या, विजय रेड्डी, जय पाटील, निशाद पाटील,
गोविंद सिंग, नारायण उमासरे, नारायण उमासरे या. विशाल दहागावकर, त्यानंतर तृतीय क्रमांकाचा मान पटकवणारे संघ मालक आणि कर्णधार आणि संपूर्ण टीम आपण यायचंय. या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसामध्ये क्वालिफाय होणारा संघ तो ठरलाय तृतीय क्रमांकाचा मानकरी. नाव आहे शिवसाई स्पोर्ट्स. मी विनंती करेल संपूर्ण टीमला आपण यायचंय. मी सन्मान्य शिवमजी पाटील साहेबांना विनंती करेल की आपण यायचंय. शिवमजी पाटील यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आणि बक्षीस देऊन गौरव करण्यात येणार आहे. चला शिवसाई स्पोर्टचे सर्व खेळाडू आपण या लवकर. मी संघ मालक सागर पाटील, प्रशांत पाटील यांना सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा जॉईन व्हा. शेवटच्या क्षणाला सेमीफायनल मध्ये थोडेसे कमी पडले आणि जो खेळ पहिल्या दिवसामध्ये दाखवला त्या खेळाला दोहरता आलेला नाहीये. परंतु या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचा मान ज्याने पटकावलाय तो संघ आहे शिवसाई स्पोर्ट्स. सर्वांना विनंती आहे जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. सगळ्यांना विनंती आहे जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. अरे सगळे वक्त टाळ्या तरी वाजवा. ही आकर्षक ट्रॉफी आणि 1 लाख रुपये कॅश प्राइज देऊन गौरव केला जातोय या तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेल्या संघाचा. त्यानंतर या स्पर्धेमध्ये सागरजी पाटील आपण यायचंय. नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवलात आणि सहभाग नोंदवल्यानंतर लिलावा दरम्यान ऑप्शन दरम्यान टीम सुद्धा घेतली गेली. आपण तेव्हापासून आतापर्यंत सगळ्या प्रक्रियेमध्ये होतात आणि या मंचावरती सुद्धा तुमची उपस्थिती मागील 3 दिवसामध्ये. कशी वाटली स्पर्धा? संघाला तृतीय पारितोषिक मिळतंय त्याबद्दल किती आनंदी आहात आणि कसं फील करताय? पहिल्यांदा तर धन्यवाद की मला टीम दिल्याबद्दल आणि मला इथे सहभागी करण्याबद्दल. आणि ही टुर्नामेंट खूप चांगली झाली. पुढच्या वर्षी याच्यापेक्षा अजून खूप चांगली होऊ दे आणि आम्हाला परत तुम्ही नेहमी टीम द्यावी अशी. धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुढील वर्षासाठी. सागर पाटील यांचं मनोगत आपण ऐकलं. त्यानंतर या स्पर्धेमधील उपविजेतेपद भूषवणारा संघ आणि त्या संघातील एक एक करून त्या सर्व खेळाडूंनी यायचं आणि इथेच थांबायचंय. द्वितीय क्रमांकाचा मान ज्या संघाने पटकावला त्या संघातील सर्व खेळाडू आपण एक एक करून या. आपला गौरव केला जाणार आहे या स्पर्धेमध्ये. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत वसई विरार प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये फायनल मध्ये पोहोचण्याचा तुम्हाला मान मिळाला. आपण दाखवलेला खेळ, आपण केलेला जो खेळ होता तो सगळ्यांच्या मनाला भावणारा होता आणि अखेरकार थोडेसे कमी जरूर पडलात. एक क्लोज काउंटर झाला त्याच्यामुळे थोडेसे कमी जरूर पडलात परंतु तुमचा खेळ हा खरोखरच सर्वोत्कृष्ट होता आणि म्हणूनच आपला हा उपविजेतेपदाची ट्रॉफी देऊन गौरव केला जाणार आहे. मी विनंती करेल प्रकृती रॉयल बालाजी टीमला आपण यायचंय. सूरज सिंग, रोहित सोलंकी, त्यानंतर मोहन सिंग गुप्ता, सगळ्यांनी इथेच थांबायचंय. त्यानंतर श्रेयस गुरव, चला लवकर या सगळ्यांनी जवळ थांबा. विशाल पाटील,
हुसेन काझी, हुसेन काझी, भार्गव पाटील, मेहुल भोईर, इम्रान शेख, सुजल पाटील, सुजल पाटील, प्रशांत घरत, समीर कासारे, आसिफ शेख, आसिफ शेख, गुरु संख्ये, गुरु संख्ये, त्यानंतर प्रकृती रॉयल बालाजी. मी विनंती करेन रमितांना आपण सुद्धा यायचंय या स्पर्धेमध्ये. शेवटच्या क्षणाला जरूर कमी पडले, परंतु आज सकाळी 10 वाजल्यापासून ते आतापर्यंत खेळत होते, त्यासाठी जोरदार टाळ्या होतात. या उपविजेतेपदावरती मोहर लागवणाऱ्या संघासाठी प्रकृती रॉयल बालाजी. चला सगळे खेळाडू आपण जॉईन व्हा. मी विवेक सरांना विनंती करेल की हे बक्षीस देण्यासाठी आपण समोर यायचंय. विवेक सरांच्या शुभ हस्ते हे बक्षीस दिले जाते. संघ मालक रोहिलदत्त ठाकूर, गुरु संख्ये आणि त्यानंतर ही संपूर्ण टीम या उपविजेतेपदाचं बक्षीस स्वीकारत असताना आपण पाहू शकताय. अभिनंदन प्रकृती रॉयल बालाजी. खूप चांगला खेळ आपला राहिला. प्रत्येक मॅच ही शेवटच्या क्षणापर्यंत ते लढले आणि शेवटच्या सामन्यामध्ये त्यांना आता मान कॅश प्राइज बाकी आहे. प्रकृती रॉयल बालाजी, प्रकृती रॉयल बालाजी 1.5 लाख रुपये. येस संघ मालक जागृत यांना विनंती करेल की आपण यायचंय आणि 1.5 लाख रुपये कॅश रोख रक्कम त्याला. आता बघा ही बाईक आहे जी बाईक स्पॉन्सर्ड करण्यात आली आहे. एमईटी मोटर्स, एमईटी मोटर्सचे जॅक्सन एजाजबाई साठे यांच्या माध्यमातून ही स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आकर्षक बाईक आहे. एजाज शेख यांच्या शुभ हस्ते बक्षीस दिलं जाणार आहे. एमएटी मोटर्स आणि वर्कशॉप यांच्या माध्यमातून. कोण असेल मॅन ऑफ द सिरीज? भार्गव पाटील. अजून कोण आहे? एकाला 2 जाऊ शकतात. भार्गव पाटील, बाळा. अजून कोण आहे? अजून कोणाला आहे का अपेक्षा की कोणाला भेटेल ही ट्रॉफी, ही मॅन ऑफ द सिरीजची बाईक आणि त्यानंतर आपण सेफ ड्राईव्ह करण्यासाठी हेल्मेट सुद्धा आपण देणार आहोत. कोण आहे मॅन ऑफ द सिरीज? त्याची एक कमिटमेंट होती ज्यावेळेला तो क्वार्टर फायनल म्हणजे ज्यावेळेला क्वालिफायच्या मॅचला आला त्यावेळेला त्याला मी म्हटलं की बोलावं लागेल. तो म्हटलं दादा बोलायचं नाहीये, मी नेक्स्ट मॅचला मॅन ऑफ द मॅच घेणार आहे त्यावेळेला बोलेल. असं त्याने कमिटमेंट दिली होती की मी नेक्स्ट मॅचची मॅन ऑफ द मॅच मीच घेणार आहे आणि त्यावेळेला मी बोलण्यासाठी येईल. आता ते मी बोलण्यासाठी त्यावेळेला मायक्रोफोनवरती मी नव्हतो, परंतु तुकाराम सर होते आणि त्या खेळाडूने ते करून दाखवलं होतं. असा तो खेळाडू
मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी भार्गव पाटील फ्रॉम प्रकृती रॉयल बालाजी. 12 विकेट आणि 12 विकेट आणि टोटल 104 धावा. 104 धावा आणि 12 विकेट त्याच्या नावे तो भार्गव पाटील ठरलाय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. एजाजबाई चाटे एम मोटर्स यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली ही बाईक एजाजबाई चाटे आणि जॅक्सन रॉड्रिक्स MAD ची संपूर्ण टीम हे बक्षीस देण्यासाठी समोर आली आहे आणि बाईक जिंकण्याचा मान भार्गव पाटीलला मिळतोय. भार्गव नक्कीच संवाद करायला आवडेल आणि चर्चा सुद्धा करायला आवडेल. अच्छा, हे बाकीचे सुद्धा बक्षीस आहेत. किती हेल्मेट मिळाले? 3. आता 4 भेटले. 4 हेल्मेट भेटले. कुणाला देणार आता? आता बघू कोण मागेल त्याला देतो. आता ज्या वेळेला भार्गव खेळण्यासाठी आला होतास बाईक वरती तेव्हा नजर गेली होती का? मनामध्ये काय चालू होतं आणि आता बाईक घेतल्यानंतर कसं फील करतोय? पहिला आलो तर मी आपल्या लीगच्या मॅचच्या जिंकायचा विचार केलेला. नंतरला मग फायनलला आलो तेव्हा समजलं का बाईक लागली मला. वसई तालुक्यामध्ये खेळत असताना बाईक खूप कमी ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. मला वाटतं ही पहिली बाईक. यस, पहिली बाईक मिळाली. किती आनंदी आहेस? खूप. आणि या बाईकला मिळत असताना तुझ्याबरोबर तुझ्या संघ सहकाऱ्यांचा सुद्धा वाटा आहे. कशा प्रकारे त्याने तुला गाईड केलं या गोष्टी? किती धावा, किती विकेट, कसं काही टीम मॅनेजर मेंटॉर यांचा त्याच्यामध्ये किती वाटा आहे? खरं तर मी टीमलाच माझ्या थँक्यू बोलायला का त्यांनी सपोर्ट केला म्हणून मला आज बाईक भेटली. खूप साऱ्या शुभेच्छा तुला पुढील स्पर्धेसाठी. VBPL म्हणजे वसई विरार प्रीमियर लीग या स्पर्धेमधील पहिला मॅन ऑफ द सिरीजचा मान या पहिल्या पर्वामध्ये ज्याला मिळतोय तो खेळाडू भार्गव पाटील. आता या बाईक वरती सवारी करत असताना हेल्मेट सुद्धा घालायचं, मग चेहरा कसा दिसेल? आता टाळ्या वाजतात. खऱ्या अर्थाने या टाळ्यांचा हकदार आहे ज्या प्रकारचा परफॉर्मन्स भार्गवने केलाय. भार्गव अभिनंदन. पण सेफ्टी फर्स्ट प्रकृती हॉस्पिटल यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेलं हे ब्रँडेड हेल्मेट चला चालू करून घेऊन सुद्धा जायचंय. आमचे सर्व कॅमेरामॅन त्या क्षणाची वाट बघतायत. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा भार्गव पाटील यांच्यासाठी. बघा, वसई विरार प्रीमियर लीग 2025 पर्व पहिलं अशा पद्धतीने या ठिकाणी संपन्न झाले जरूर, परंतु हे संपन्न होत असताना ज्या ज्या प्रेक्षकांनी या स्पर्धेला इथं भेट देऊन म्हणा किंवा घर बसल्या युट्यूबद्वारे ज्यांनी पाहिलं त्या सर्वांच्या मनापासून आभार. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले, मग त्याच्यामध्ये विवाह ग्रुप, प्रकृती हॉस्पिटल, RS ग्रुप, SBS, त्यानंतर स्वास्तिक ग्रुप, या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. ज्यांनी ज्यांनी वस्तुरूपी म्हणा किंवा अर्थरूपी जे जे सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार. जे 12 संघ या स्पर्धेला आम्हाला लाभले त्या सर्वांचं मनापासून आभार. हे मैदान ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलं त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबरनं आमचे मीडिया पार्टनर म्हणा किंवा आमचे साऊंड पार्टनर म्हणा, त्यानंतर आमचे मेडिकल पार्टनर म्हणा, त्यानंतर सोशल मीडियावाले म्हणा, त्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि या स्पर्धेमध्ये चुकून मागून कोणाचं जर का आभार मानायचं राहिलं असतील तर त्यांची दिलगिरी व्यक्त करतोय. अच्छा, कॅमेरामॅन जय यांचा सन्मान बाकी आहे. जय, आपण यायचं, आपला सुद्धा एक विशेष सन्मान इथे केला जाणार आहे. जयची संपूर्ण टीम या. जयची संपूर्ण टीम आपण सगळ्यांनी यायचंय. जे पण आहेत त्या सगळ्यांनी यायचंय. आपला विशेष सन्मान इथे केला जाणार आहे.
वसई विरार प्रीमियर लीगचा जो काही इन्स्टा पेज आहे त्याच्यावरती ज्या काही घडामोडी आपण बघत आहात त्या सर्व घडामोडी अपलोड यांच्या माध्यमातून होतात आणि जे व्हिडिओ आपण बघितले ते व्हिडिओ सुद्धा यांच्याच माध्यमातून बनवण्यात आले आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. ज्यांच्या माध्यमातून जेवणाची सोय करण्यात आली होती ते हार्दिकजी जोशी, विराजमान हॉटेलचे हार्दिकजी जोशी या ठिकाणी त्यांचा सुद्धा एक विशेष सन्मान इथं केला जातोय. त्यांचा सुद्धा मनापासून आभार. चुकून मागून कोणाचं राहिलं असेल तर त्याचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतोय आणि घेऊन जातोय शेवटच्या आणि अंतिम बक्षिसाकडे. आणि बक्षीस देण्यासाठी मी विनंती करेल बघा अजून काही 2 सन्मान इथे बाकी आहेत आणि तो सन्मान इथे केला जाणार आहे. या स्पर्धेचा फेस ऑफ इव्हेंट म्हणून या स्पर्धेसाठी मागील 3 दिवस नव्हे तर मागील महिनाभरामध्ये ज्याने आपला अमूल्य वेळ काढून या स्पर्धेचा एक भाग झाले आणि या वसई तालुक्याचा अभिमान वाहन सन्मान मानले जाणार आहे. वन ऑफ द लिजंड प्लेअर जयदीप गरज चॉमी सर यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. आपण आपला अमूल्य वेळ या स्पर्धेत दिला त्याबद्दल आपला सन्मान केला जातोय. विनंती करेल रवंदादा सावंत यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचंय. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये अजून एक मोलाचा वाटा ज्यांचा राहिला आहे असे पागदरे सर यांचा सुद्धा विशेष सन्मान इथे केला जाणार आहे. मी विनंती करेल पागदरे सर यांना की आपण सुद्धा समोर या आपला विशेष सन्मान केला जाईल. आणि त्यांच्या साथीनं अजून एक व्यक्ती त्यांचा सुद्धा इथे सन्मान केला जाणार आहे. विवेक कदम सर यांना विनंती करेल आपण सुद्धा समोर या आपला सुद्धा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांचा मनापासून आभार. आणि हा इव्हेंट इनिशिएट करण्यामागे अजून एक मोठा हात होता ज्याने वसई विरारच्या आणि त्यांचा एक विशेष सन्मान म्हणून आपण फक्त शब्दाने त्यांचा तो आभार व्यक्त करणार आहोत. वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन अंडरआर्म क्रिकेटमध्ये साधलेल्या प्रगतीला ओव्हरऑल मध्ये सुद्धा तीच प्रगती दिसावी म्हणून त्याने एक पुढाकार घेतला, एक पाऊल पुढे उचललं. त्याबद्दल त्यांचा सुद्धा विशेष आभार या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. तुकाराम सर आपला सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि शेवटी घेऊन जातोय त्या अंतिम विजेतेपदाकडे. ज्या विजेतेपदाकडे येत असताना मी रोमिदादा हनीदादा यांना विनंती केली आपण समोर यायचंय. डिंकीदादांना सुद्धा विनंती आपण सुद्धा यायचंय. हनीदा, डिंकीदा आणि रोमिदादा, त्यानंतर जागृतजी आपण सुद्धा विनंती आपण सुद्धा यायचंय. बाकी सर्व मान्यवर आपण सुद्धा जॉईन व्हा. वसई विरार प्रीमियर लीग 2025 पर्व पहिलं आणि या पहिल्या पर्वामध्ये गर्व असावा अशी कामगिरी ज्याने केली आहे त्या संघातील प्रत्येक खेळाडूला मी इथे आमंत्रित करणार आहे. तर सर्वप्रथम विश्वनाथ जाधव आयकॉन खेळाडू, तालुका आयकॉन आपण यायचंय. त्याचबरोबरीनं जय विश्वकर्मा, सर्वांनी समोर जवळ या थोडे. जय विश्वकर्मा, संकेत कासाट, अक्षय राजभर नाही आहे. जय थांबायचं, जय तिकडे अक्षय राजभरच्या ठिकाणी. अक्षय राजभर, अक्षय सगळ्यांनी थांबायचं, जायचं नाही कोणी, इथेच थांबा. हाफिज मनियाल, दानिश शेख, अशरफ मंसूरी, मोहम्मद फैयाज, सोहेल शेख, निहाल चौहान,
सलमान खान, आकाश जाधव, विलास राजभर, विलास राजभर आणि सतीश राजभर. त्यानंतर बहुजन विकास आघाडी पुरस्कृत वसई विरार प्रीमियर लीग पर्व पहिला आणि या पहिल्या पर्वामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचा आभार व्यक्त करतोय. आणि या पहिल्या पर्वाचा मानकरी ठरणारा संघ, त्या संघाचं हे प्रथम पारितोषिक आणि ही विजेतेपदाची ट्रॉफी देऊन गौरव केला जाणार आहे. मी सर्वांना विनंती करेल, जोरदार टाळ्या होऊन जाऊ त्यात. मी विनंती करेल संघ मालक आणि संघ करण्यात आला, पण समोर येतात हजरतभाई शेख. हजरतभाई यांना विनंती करेल की आपण हा गौरव स्वीकारण्यासाठी समोर यायचं आहे. मान्यवरांना विनंती, आपण सुद्धा जॉईन व्हा. जोरदार टाळ्या. द चॅम्पियन टीम ऑफ द वसई विरार प्रीमियर लीग 2025 सीझन 1. टीम नेम इज टीम 94 कामन. DJ Bravo, DJ